या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 142 आंबेडकर नगर सरस्वती चाळ। या ठिकाणी आल्यानंतर आम्ही पाहिलंय की एक घर जे आहे त्याचा घरातला अंतर्गत स्लॅब कोसळून त्याच्या चारी बाजूच्या संपूर्ण भिंतींना तडे गेलेले आहेत, आजूबाजूच्या घरांना तडे गेलेले आहेत, मागच्या बाजूला नाला आहे आणि अशा अतिशय दुर्दम्य परिस्थितीमध्ये राहत असणाऱ्या नागरिकांना जो हा त्रास या ठिकाणी पाहतो आम्ही की त्या ठिकाणी स्लॅब कोसळल्यानंतर त्या घरातली ती तरुण मुलगी आहे, तिच्या पायावर पूर्ण तो स्लॅब कोसळला, तिचा हाड फ्रॅक्चर झालेला आहे, लादीच्या कटिंग कोपरा लागल्यामुळे त्या ठिकाणी तिला पायाला जखम झालेली आहे, त्याला टाके पडलेले आहेत आणि सर्व आजूबाजूचे नागरिक आता आम्ही या ठिकाणी पाहिलं सगळे भयभीत झालेले आहेत आणि त्यांची मागणी अशी आहे की या ठिकाणी जी काही महाराष्ट्र शासनाची आणि महानगरपालिकेची योजना आहे आणि हे नाल्याच्या बाजूला असलेली जी घरं आहेत, ही नाल्याच्या बाजूला असलेली घरं लवकरात लवकर काढून आम्हाला सुरक्षिततेची हमी द्यावी सरकारने किंवा महानगरपालिकेने, अशा प्रकारची मागणी या सर्व माता भगिनी या ठिकाणी करत आहेत, लहान लहान मुलं आहेत या ठिकाणी। आणि आपण पाहतोय की ह्या पावसाळ्यामध्ये अतिशय दुर्दैवी प्रसंग घडलेले आहेत, ज्याच्यामध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलेलं आहे। त्याचप्रमाणे आता आम्ही डेरंगे आणि चंद्रकांत खोत आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, आपण महाराष्ट्र नगरला फुलेनगर गावडी चाळ त्या भागामध्ये त्या लोकांनी सांगितलं की पाऊस तर 8 दिवस पडतच होता, तोपर्यंतही त्यांच्या घरात गुडघाभर किंवा कमरेपेक्षा मोठं पाणी होतं आणि पाऊस गेल्यानंतर सुद्धा 2-3 दिवस पाणी खाली ओसरलं नाही। याचं कारण आहे त्याच्या बाजूला असलेला समोरचा जो नाला आहे त्या नाल्याचं काम होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पुढच्या बाजूला सरकारी जमीन आहे नेव्हीची, तर नेव्हीने त्या ठिकाणी एक भिंत बांधलेली आहे आणि त्या नेव्हीने आतल्या बाजूचा भाग जो आहे तो त्याने उंच केल्यामुळे संपूर्ण पाणी जे आहे हे महाराष्ट्र नगरमध्ये पळत आहे। योगायोगाने आम्ही या ठिकाणी आलो तर आम्ही या ठिकाणी देखील भेट दिली आणि इकडची जी खरी गोष्ट जी आहे ही आम्ही उद्या वॉर्ड ऑफिसर एम पूर्व यांच्याकडे मांडणार आहोत आणि हा लोकांचा जो जीवाची खेळ झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही, हा जीव धोक्यात घालून लोक जे इथं राहत आहेत त्यांचा जीव सुरक्षित करणं, त्यांच्या मुलांचं जीवन सुरक्षित करणं हे सरकार म्हणून आमचं ध्येय आहे, शिवसेना म्हणून आमचं ध्येय आहे। कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मला शिकवलेलं आहे की 80% समाजकारण 20% राजकारण। आता कुठलीही निवडणूक नाही, कुठलंही राजकारण नाही, परंतु निव्वळ जनतेसाठी आणि जनतेच्या कामासाठी आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी झटत आहेत। तर मी या ठिकाणी उद्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून या संबंधित सर्व जे तक्रार आहे आणि त्याचबरोबर ज्या सूचना आहेत त्या वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे मांडणार आहे। नक्कीच आता तिला सुनीता जी मुलगी या ठिकाणी तिच्या पायावर स्लॅब कोसळल्यामुळे ती आता जवळजवळ अधू झालेली आहे, तिचा एक पाय पूर्णपणे प्लॅस्टर लागलेला आहे, टाके लागलेले आहेत, ती काही हालचाल करू शकत नाही। तर तिच्या आरोग्यासाठी तिचा जो मेडिकलचा खर्च आहे तो या मेडिकलच्या खर्चाची आम्ही जबाबदारी घेतो, त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे मदत होईल। मुख्यमंत्री सहायता निधी आहे किंवा त्याचबरोबर आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं जे ठाण्याला हॉस्पिटल आहे त्यांच्या मातोश्रीच्या नावाने त्या ठिकाणी देखील हाडांचं स्पेशली ऑपरेशन आणि अशा प्रकारचे उपचार केले जातात। तर तिथेही चौकशी करून त्यांना जी काही आरोग्याची मदत असेल, वैद्यकीय मदत, ही संपूर्ण वैद्यकीय मदत शिवसेना माननीय आमचे शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे साहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो, तर त्यांच्या माध्यमातून ती संपूर्ण मदत आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करणार पुरेपूर। धन्यवाद। नक्कीच साहेबांनी सांगितलं तर नक्कीच मदत होईल आणि लोकांना पण माहिती आहे वेळोवेळी कधी काय असं सुखात नाही पण दुःखात शिवसैनिक नक्की धावून येतात। कारण याच्या आधी अशा सलग 2-3 वर्ष घटना घडलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची प्रशासनाला ही विनंती असेल की ह्या जे लोक आहेत त्यांचं लवकरात लवकर स्थलांतर करून त्यांना जे पात्र अपात्राच्या त्या फेऱ्यातून बाहेर काढून लवकरात लवकर त्यांना त्यांच्या जे दररोज ज्या मरणाच्या भीती खाली जगतात त्याच्यातून त्यांना मुक्त केलं पाहिजे। कारण बऱ्याच दिवसापासून हे चालले आणि जी नाल्याच्या कडेकडची धोकादायक घरं आहेत त्यांना तरी पहिली प्रायोरिटी देऊन त्यांना स्थलांतर त्यांचे पेपर्स हे करून त्यांना स्थलांतर दिलं पाहिजे। आणि जी काही घरं ज्यांना घरं भेटल्यात पण त्यांची घरं अजून तशीच आहेत, आता हे झालेलं घटना तशीच येते, त्यांना ऑलरेडी ज्या घरमालकाला घर भेटले पण ते घर तसंच आहे। आता त्या जर बाजूचं घर कोसळलं तर जसे जनतानगरला झालं तसेच दुर्घटना इकडं न हो, त्याच्यासाठी प्रशासनाला म्हणजे विनंती आहे की लवकरात लवकर आंबेडकर नाल्याचा प्रश्न हा जो पुनर्वसनाचा लवकरात लवकर हाती घ्यावा। कारण याच्यामुळं सर्व लोकांच्या घरात पण पाणी जाते, तो नाला साफ पण करता येत नाही कारण मशनरी पण आत येत नाहीत, बऱ्याच दिवसाचा प्रॉब्लेम आहे। तर हा लवकरात लवकर सॉल्व करावा हे नक्कीच जसं सांगितलं तसं साहेबांनी की बरोबर पक्षाचे लोक इथे आलेत नाही, त्या मुलीला म्हणजे
मदत करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी काय कोणा नक्कीच, कारण शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनी बांधील आम्ही शिवसैनिक आहे आणि त्याच विचारांनी पुढे माननीय आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब पण त्याच विचाराने हे करतात. आम्ही सर्व लोक आदरणीय खासदार आपले शेवाळे साहेबांच्या मार्गदर्शनासारखी सर्व काम करतोय आणि आमचं पहिलं कर्तव्य की ज्या आपली लोक आहेत त्यांच्यासाठी धावून जाणं आणि जसं बोलतात तसं मी तर माझ्या आयुष्यात जरी साहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, माझ्या आयुष्यात मी 20% पण करण्याचा प्रयत्न केला नाही आणि याच्या पुढेही न करो आणि एवढंच, बाकी काय नाही. आणि नक्की जसं सांगितलं आहे साहेबांच्या माध्यमातून, शेवाळे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच इथपर्यंत मदत पोहोचेल.